नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रज्वल वेद पाठक आणि तुम्ही मला आतापर्यंत ओळखता प्रज्वल वेद पाठक ब्लॉगच्या नावाने। आतापर्यंत बरेच असे मी काही व्हिडिओ बनवलेले आहेत ज्यामध्ये कोकणाची सिरीज आणि बरेच असे सिनेमॅटिक व्हिडिओ मी टाकलेले आहेत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये कोणत्याच प्रकारचे सिनेमॅटिक आणणार नाहीये किंवा कोणत्याच प्रकारची फोटोग्राफी किंवा कुठलाचा स्पॉट किंवा असा कोणताच इंटरेस्टिंग पार्ट वाटेल असं काही याच्यामध्ये राहणार नाहीये। पूर्णपैकी हा माझा इंट्रोडक्शन व्हिडिओ राहणार आहे ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी हे व्लॉगिंग चॅनल का सुरू केलं, मी याच्या आधी काय करत होतो। हे फक्त एक इंट्रोडक्शन व्हिडिओ म्हणून आहे, त्यामुळे हा जो इंट्रोडक्शनचा पार्ट आहे या इंट्रोडक्शनला पार्टला तुम्ही पूर्णपैकी शेवटपर्यंत बघावं, जेणेकरून तुम्हाला कळेल की नेमकं मी हे यूट्यूब चॅनल सुरू करण्याचं कारण काय होतं। तसं मी इंस्टाग्रामवर पण ऍक्टिव्ह आहे। इंस्टाग्रामवरती पण माझे एक फोटोग्राफीचं पेज आहे, त्यामध्ये मी अपलोडिंग करत असतो। तर त्या इंस्टाग्रामवरती मी कंटिन्युअसली माझ्या पोस्ट वगैरे टाकत असतो, तिथेही तुम्ही व्हिजिट करू शकता। डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी लिंक दिलेली आहे। तर सुरुवात जर का करायची झाली तर पहिला पॉईंट हा होता की मला फोटोग्राफीची आवड पहिल्यापासून होती। म्हणजे लहानपणीपासून 10वी पासून मला फोटोग्राफीची आवड लागलेली आहे। त्याचं मेन कारण म्हणजे माझे वडील होते। माझ्या वडिलांनी फोटोग्राफीची म्हणजे त्यांना ड्रॉइंगची आवड होती, तर ते ड्रॉइंगच्या आवडीमुळं पुढे त्यांनी कॅमेरा घेतला। त्याची सुरुवात झाली होती कॅनन 1100D पासून। तर ती 1100D पहिले तर मला काही कॅमेराबद्दल माहीत नव्हतं, पण नंतर जसं पप्पांसोबत मी जायला लागलो, फिरायला लागलो आम्ही आणि कॅमेराचे वाईल्ड लाईफ फोटोग्राफी पहिले केल्या, तर त्यावरून बरीच सेटिंग कळायला लागली आणि त्या सेटिंगनी मी एक्सपेरिमेंट करायला सुरुवात केली। पहिले तर कॅमेरा भेटत नव्हता कारण लहान होतो, पण नंतर जसं मी 11वी-12वी मध्ये गेलो त्यानंतर माझी फोटोग्राफीची आवड पाहून मलाही पप्पांनी सपोर्ट केला त्या बाबतीमध्ये। तर फोटोग्राफीच्या त्या जर्नीमध्ये जेव्हा मला सेटिंग वगैरे त्याची कळायला लागली, त्यानंतर मीही थोडे वाईल्ड लाईफच्या फोटोग्राफीकडे निघालो। पहिले सुरुवातीला वाईल्ड लाईफ मध्ये बर्ड्स फोटोग्राफी, त्याच्यानंतर ट्रॅव्हल फोटोग्राफी, त्यानंतर ॲनिमल फोटोग्राफी। तर बरेच माझे इंस्टाग्रामवरती फोटोज आहेत ज्यामध्ये नॅशनल जिओग्राफिक, त्यानंतर बरेच इंस्टाग्रामला मोठे पेज आहेत त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं, त्यांनी व्हिजिट केल्या। तशाच प्रकारे सोनाली कुलकर्णी ज्या आपल्या अभिनेता आहेत, मराठी अभिनेता, ते पण माझे पोस्ट लाईक करतात। तर हळूहळू असं करता मला त्या फोटोंमध्ये एकदा मी एक मुवमेंट घेतली मी फोटोंची। तर त्या फोटोंच्या मुवमेंटमध्ये जेव्हा मी ते फोटो गॅलरीमध्ये पाहिले आणि त्यांना फास्ट मी स्क्रोल केला, तर ते स्क्रोल केल्यानंतर ती फोटोची जी सिरीज होती ती सिरीज इतकी छान वाटली। त्यामधून मी विचार केला की म्हणलं थोडं सिनेमॅटोग्राफीकडे पण आपण व्हिडिओ काढून पाहू, जेणेकरून आपल्याला कळेल की सिनेमॅटोग्राफी आपल्याला जमते का। तर तशा पद्धतीने मग मी व्हिडिओज पाहायला लागलो युट्यूबवरती, थोडं त्याच्याबद्दल नॉलेज घ्यायला लागलो। दुसरे कोणतेच इक्विपमेंट नाही, फक्त मोबाईल वापरून मी आतापर्यंतचे मेजॉरिटी जे फोटोज आहेत ते फक्त मी मोबाईलनेच काढलेले, ज्या मोबाईलने हा व्हिडिओ शूट होतोय त्याच मोबाईलने। तशाच प्रकारे मग सिनेमॅटोग्राफीची थोडीशी नॉलेज घेतल्यानंतर त्यामध्ये मग स्ट्रीटचे सिनेमॅटोग्राफी, त्याच्यानंतर सनसेट, सनराईजचे फोटोज, सनराईजची सिनेमॅटोग्राफी। सुरुवात त्याची एवढी चांगली झाली नव्हती, बेसिकने झाली होती। त्यानंतर मग मी अजून त्याच्यामध्ये जेव्हा शिकायला लागलो तेव्हा असं वाटलं की सिनेमॅटोग्राफी तर ठीक आहे, इंस्टाग्रामवरती मला काय तेवढी रीच भेटत नव्हती। मग विचार केला, एका युट्यूब चॅनलवरती मी एका युट्यूबरचा ब्लॉग पाहिला। ते ब्लॉग पाहिल्यानंतर मला असं क्लिक झालं की म्हणलं यार ब्लॉगिंग चॅनल जर का सुरू केलं तर। तशा पद्धतीने माझी सुरुवात झाली या ब्लॉगिंग चॅनलची। पहिले या चॅनलचं नाव प्रज्वल वेद पाठक फोटोग्राफी नावाचं होतं, पण जेव्हा मी असं म्हणजे तसंही मी फिरतच होतो, फिरता मग मी ते ब्लॉगिंगचे चॅनल जेव्हा पाहिले तर मग म्हणलं तसंही तर फिरतोच आहे, तर मग फिरता आपण ज्या कोणत्या गोष्टी पाहतोय त्या गोष्टी रेकॉर्ड करू आणि ज्या गोष्टी मला आवडलेल्या आहेत त्या गोष्टींबद्दल आपण त्या व्हिडिओमध्ये सांगायला लागू। म्हणजे असं येऊ शकतं ना की मी ज्या स्पॉटला गेलेलो आहे त्या स्पॉटला जर का तुम्ही या हॉलिडेजमध्ये जायचा प्लॅन करत असाल आणि कोइन्सिडेंटली जर का माझा युट्यूबला तुम्हाला व्हिडिओ भेटला आणि त्या स्पॉटला तुम्ही गेलात, तर तो व्हिडिओ कुठतरी हेल्पफुल राहील असं मला वाटलं।
म्हणून मग मी जिथे तिथं जायला लागलो, तिथलचे व्हिडिओ काढून तिथलच्या स्पॉटची माहिती तिथे मी टाकायला लागलो व्हिडिओमध्ये, आणि त्या स्पॉटबद्दलचं लोकेशन मी सांगायला लागलो. त्यातली एक ट्रॅव्हल जर्नी मी दाखवत होतो ब्लॉगिंगमध्ये आणि दाखवतोय. आताच एक कोकणातली सिरीज सुद्धा केली मी, जिथे मी सिंधुदुर्गला गेलो होतो. तर त्या सिंधुदुर्गचे 3 एपिसोडमध्ये मी ते व्लॉग टाकलेले आहेत. ती सिरीज मी युट्यूबला टाकलेली आहे. युट्यूबचा पण चॅनलचं लिंक मी देतो डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही त्यालाही व्हिजिट करा. आणि आपले जर 770 सबस्क्रायबर झालेले आहेत, तर त्या चॅनलला सपोर्ट जर केलात तुम्ही, तर 1000 फॉलोअर्स आणि 1000 सबस्क्रायबर्स आणि ती चॅनलची ग्रोथ चांगली व्हायला लागेल. म्हणजे सपोर्ट राहील मला तुमचा, त्यासाठी पहिलेच थँक्यू. तर अशा पद्धतीने हे चॅनल बनलं, आणि या चॅनल नंतर मग मी आता कंटिन्यू त्याच्यामध्ये व्लॉग टाकायला लागलो. तुम्ही पण व्लॉग बघत राहा, जेणेकरून तुम्हाला जर का कुठे हॉलिडे प्लॅन करायचा असेल किंवा कुठे ट्रिप काढायची असेल, तर त्या व्लॉग मधलं एखादी लोकेशन जर का तुम्हाला आवडली तर तुम्ही तिथे जाऊ शकता. आणि जर का काही प्रॉब्लेम आला तर नक्कीच मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती सांगेल. जर काही लोकेशनची जर का काही अडचण असेल तर ते पण मी तुम्हाला सांगेल नक्कीच. हाच एक इंट्रोडक्शन व्हिडिओ मला तुम्हाला सांगा वाटला. त्यामुळं बाकी काय आता सिनेमॅटोग्राफी काही नाही, म्हणून मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं. तर धन्यवाद जे आतापर्यंत इथं आहेत, जे आतापर्यंत हे ब्लॉग जे व्हिडिओ बघताय. म्हणजे आतापर्यंत जर का तुम्ही इथं असाल तर कृपया मला या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. आणि जर का काही प्रश्न तुमचे असतील की मी कोणत्या लोकेशनवरती व्लॉग बनवायला पाहिजे किंवा असे काय गोष्टी सांगायला पाहिजे जे तुम्हाला समजा माहिती करून घ्यायची आहेत, किंवा कोणत्या लोकेशन बद्दल काही अडचण आहे, तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. बाकी कंटिन्यू या चॅनलवरती व्हिजिट करत राहा. नवीन नवीन ब्लॉग आपले येत राहणार आहे, नवीन व्हिडिओज आपले येत राहणार यावरती. तर थँक्यू सो मच.